अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये एक युद्ध चालू आहे. दुसऱ्या बाजूला युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये देखील एक युद्ध चालू आहे. त्याचवेळी युक्रेनच्या दौऱ्यावरती एक अमेरिकन नेते गेले होते. त्यांचं नाव आहे लिंडसे ग्रॅहम. या लिंडसे ग्रॅहम यांचा युक्रेनच्या दौऱ्यावरून परतताच दुसऱ्या दिवशी अमेरिकेत आल्या आल्या मृत्यू झालाय आणि तो असा गूढ संशयास्पद मृत्यू आहे. नेमकं कसं झालं, काय झालं, कुणालाच माहिती नाही. कारण लिंडसे ग्रॅहमची आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून जो त्यांनी टॅरिफचा खेळ लावलाय, या टॅरिफच्या खेळातला सर्वात मोठा खेळाडू म्हणजे लिंडसे ग्रॅहम. लिंडसे ग्रॅहम यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना हा खेळ शिकवला आणि त्याच्यामध्ये तरबेज केलं. लिंडसे ग्रॅहम भारताच्या दृष्टीने महत्त्वाचं यासाठी आहे की लिंडसे ग्रॅहम भारतावर आणि चीनवरती परिणाम होईल अशा पद्धतीचं टॅरिफ लावावं, म्हणजे जेणेकरून रशियन तेल खरेदी करणाऱ्या प्रत्येक देशाला त्याचा फटका बसेल अशा प्रकारचे प्रयत्न करत होते. आणि भारतावर या अगोदर जे टॅरिफ वगैरे लावले गेले या प्रत्येकामध्ये हॉवर्ड लुटनिक आणि लिंडसे ग्रॅहम यांचा सहभाग होता. त्यामुळे लिंडसे ग्रॅहम हा एक भारत विरोधी होता, हे आहेच. याच्याशिवाय रशिया विरोधी होता, त्याचाच बरोबर इराण बरोबरचं युद्ध चालू ठेवलं पाहिजे अशा मताचा होता. अशा प्रकारचा एक नेता अचानकपणे गायब झाला, अचानकपणे त्यांचा मृत्यू झाला. नेमकं काय घडलं असेल आणि तेही युक्रेनमधून आल्यावरच का घडलं, या सगळ्या गोष्टींच्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उभी राहिलेत. नेमकं काय घडलं, कसं घडलं, आतापर्यंत आपल्याला काय माहिती आहे ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. लिंडसे ग्रॅहम हे रिपब्लिकन पक्षाचे एक खासदार आहेत. आता अमेरिकेमध्ये दोन प्रकारची संसदीय गृह असतात. जसं आपल्याकडे लोकसभा आणि राज्यसभा असते, तसं तिथले राज्यसभेला पॅरलल म्हणाल तर तिथं सिनेट असते आणि ते तिथले सिनेटर आहेत. गेली जवळजवळ 24 वर्ष ते सिनेटमध्ये काम करतात आणि रिपब्लिकन पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत. पहिल्यांदा डोनाल्ड ट्रम्प यांचे टीकाकार होते, नंतर ते डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक बनले आणि डोनाल्ड ट्रम्प यांना टॅरिफचा खेळ शिकवला. त्यांनी आणि रिचर्ड ब्लूमेंथॉल या दोघांनी मिळून एक 500% टॅरिफ भारत आणि चीन आणि ब्राझील या 3 देशांच्यावर लावायचं एक विधेयक बनवलंय. ते विधेयक त्यांनी कंप्लीट झालंय असं सांगितलं. त्याची घोषणा केली की लवकरच रशियाला मदत करणाऱ्या मित्रांना त्याचा फटका बसणार आहे, रशियाला देखील फटका बसणार आहे आणि आम्ही त्यांना पनिश करू, म्हणजे शिक्षा देऊ असं त्यांनी जाहीर केलं. ते युक्रेनच्या दौऱ्यावर गेले आणि युक्रेनच्या दौऱ्यावरून परत येताच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रश्नचिन्ह उभं केलं जाते की नेमकं त्यांना अचानकपणे काय झालं. ते चांगले होते, खणखणीत होते, फक्त 71 वर्षाचे होते, असं काही नाही की त्यांचं वय खूप जास्त होतं. 71 होते आणि अचानक त्यांचा मृत्यू झाल्यामुळं मग ही सगळी चर्चा सुरू झालेली आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या आठवड्यात देखील सांगितलेलं होतं की इराण म्हणतोय की कुठल्या तरी एका अमेरिकन नेत्याला उडवायचं आणि इराणची जी लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प पहिल्या नंबरवरती आहेत असं डोनाल्ड ट्रम्प स्वतःच सांगत होते. पण ते म्हणत होते की एक लिस्ट आहे, मग त्या लिस्टमध्ये ग्रॅहम होते का, तर असूच शकतील, कारण ते इराण बरोबरचं युद्ध चालू ठेवण्यासाठी ते म्हणतच होते की हे युद्ध कंटिन्यू ठेवलं पाहिजे. अर्थात आता हे सगळं इराणनं केलं किंवा याच्यामध्ये जे पॉइझनिंग किंवा विषप्रयोग झाला वगैरे बोललं जातंय, या चर्चांच्या बद्दल कोणताही पुरावा नाही. पण मुद्दा असा आहे की अशा पद्धतीनं काहीतरी घडलेलं असू शकतं अशी चर्चा संपूर्ण जगभरात आहे. दुसरी एक गोष्ट ग्रॅहम यांच्याबद्दलची ते म्हणजे युक्रेनला त्यांचा घळघळीत पाठिंबा होता आणि त्यांनी काहीही करून युक्रेननं ते युद्ध कंटिन्यू ठेवावं आणि रशियाचा पराभव करावा या ते मताचे आहेत. त्यासाठी ते युक्रेनला मागच्या काही वर्षांमध्ये 10 वेळा गेलेले आहेत. युक्रेनची संपूर्ण बाजू त्यांनीच सांभाळलेली होती. दुसरी गोष्ट म्हणजे युक्रेनला जी शस्त्रपुरवठा अमेरिका करते आहे त्याच्यामध्ये देखील ग्रॅहम यांचा सहभाग मोठा आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे त्यावेळेला गेले परवा 2-3 दिवसापूर्वी, त्यावेळेला त्यांनी 10 जुलैला युक्रेनमधल्या एका ड्रोन फॅक्टरीला तिथं भेट दिली. त्यांनी आपल्या हातात ड्रोन घेऊन एक आपला फोटो देखील टाकला. झेलेन्स्की यांनी देखील फोटो टाकला की लिंडसे ग्रॅहम आले, त्यांच्याशी भेट झाली. हे सगळं झाल्यानंतर अर्थातच मागच्या या वर्षभरात 2026 मध्ये बघितलं तर युक्रेन आणि रशिया युद्धामध्ये युक्रेन वरचढ ठरतोय की काय असं दिसायला लागले. कारण युक्रेननं अगदी मॉस्कोपर्यंत अंतर्गत भागामध्ये रशियावरती हल्ले केलेले आहेत, वार केलेले आहेत. त्यामुळे रशियाला देखील या गोष्टींचा चांगलाच फटका बसायला लागलाय. आता या गोष्टीचा परिणाम म्हणून मग युक्रेनमधून आल्या यांना काही झालं की काय अशी देखील एक शंका उपस्थित केली जाते आहे. मग त्यांना झालं काय याच्याबद्दलचे प्रूफ किंवा आता सध्या जे मीडियामध्ये सांगितलं जात आहे त्याच्याप्रमाणे बघितलं तर असं सांगितलं जातं की एओर्टिक डिसेक्शन चा प्रकार काहीतरी झाला. म्हणजे त्यांची जी धमनी होती, महाधमनी होती, जिचं हृदयाला रक्तपुरवठा केला जातो, त्या महाधमनीला काहीतरी झालं आणि ती फुटली आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अर्थात आता अशा प्रकारच्या एओर्टिक डिसेक्शनमुळे उलट ही चर्चा जास्तच वाढली. कारण अशा प्रकारच्या गोष्टी सहसा कुठल्या माणसाला होत नाहीत आणि जे काही झालं ते अचानक झालं. 10 तारखेला ते आले, 11 तारखेचा एखादा दिवस त्यांच्याकडे होता, त्या 24 तासांमध्येच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळं या सगळ्या शंका वाढलेल्या आहेत आणि
त्यांनी असंही सांगितलं होतं की 500% जे टॅरिफ आहे त्याचं प्रपोजल अंतिम झालेलं आहे, फायनल झालेलं आहे आणि त्याची घोषणा लवकरच केली जाईल. हे त्यांचं बिल आणायचा उद्देशच होता की रशियाची जी वॉर मशिनरी आहे ती थांबवायचं. आणि अमेरिकेचा नेहमी आरोप असा राहिलाय की रशिया युद्ध करू शकतोय, कुणाच्या जीवावर करू शकतोय, भारताच्या, चीनच्या आणि ब्राझीलच्या जीवावर करू शकतोय. ब्राझीलला ठीक आहे, त्यांनी डोळे वठारले तर ब्राझील थोडाफार घाबरू शकतोय, पण भारत घाबरत नाहीये, हा मोठा प्रॉब्लेम झालाय. चीन तर अजिबातच घाबरत नाही आणि ही एक मोठी अडचण अमेरिकेची झालेली होती. इथं लिंडसे ग्रॅहम यांच्याबद्दलची एक गोष्ट सांगायला पाहिजे, ती म्हणजे ते डोनाल्ड ट्रम्प यांचे अतिशय घट्ट मित्र होते. ते त्यांच्याबरोबर जे काय गोल्फ वगैरे खेळायचे, याच्याच बरोबर नेतन्याहूंचे मित्र होते. इस्रायल बरोबर त्यांचे अत्यंत चांगले संबंध होते. ते पाकिस्तानच्या विरोधातलेच होते, कारण पाकिस्तान हा इस्रायलच्या विरोधात असल्यामुळे त्यांचं पाकिस्तान बरोबर कधी पटलं नाही. ही देखील एक गोष्ट त्यांच्याबद्दल सांगितली पाहिजे. पण या घटनेमुळे म्हणजे लिंडसे ग्रॅहम यांच्या मृत्यूमुळे इराणच्या युद्धावरती आणि त्याचबरोबर युक्रेनच्या युद्धावरती काय परिणाम होईल या गोष्टींचा देखील विचार करायला पाहिजे. युक्रेनची बाजू लंगडी पडू शकते, कारण डोनाल्ड ट्रम्प हे फार काही कट्टर युक्रेन समर्थक वगैरे नाहीत. त्यांना फक्त आपला स्वार्थ एवढाच समजतो. लिंडसे ग्रॅहम हे स्वार्थाच्या पलीकडे जाऊन, जसे युरोपियन कंट्रीज स्वार्थाच्या पलीकडे जाऊन युक्रेनला काहीही करून मदत करायची असं म्हणतात. अर्थात त्यामध्येही त्यांचा थोडाफार स्वार्थ असला तरीही तो फक्त फायनान्शियल स्वार्थ नाही आहे, तो इतर प्रकारचा असू शकतो. तसं लिंडसे ग्रॅहम सारखं डोनाल्ड ट्रम्प काही तर युक्रेनचे समर्थक नाहीत. त्यामुळे युक्रेनच्या युद्धामध्ये रशियाची बाजू तगडी ठरू शकते किंवा वरचढ ठरू शकते ग्रॅहम यांच्या जाण्यामुळे. दुसरी गोष्ट, इराण बरोबरचं जे युद्ध आहे ते कंटिन्यू करावं या मताचे लिंडसे ग्रॅहम होते. पीट हेगसेप्त आहे, यांच्यापैकी लिंडसे ग्रॅहम गेल्यामुळं कदाचित इराणमधल्या युद्धामध्ये देखील डोनाल्ड ट्रम्प यांना जे पाठीराखे होते की कंटिन्यू युद्ध करूया, याच्याबद्दलच्या पाठीराख्यांची संख्या कमी होऊ शकते. कारण लिंडसे ग्रॅहम हे मागच्या अनेक वर्षांपासून राजकारणात असल्यामुळं त्यांचे सर्वपक्षीय संबंध चांगले होते. अर्थात अमेरिकेत मोठे पक्ष दोनच आहेत, पण त्यांचे सगळ्या पक्षांच्यावर चांगले संबंध, सगळ्या नेत्यांच्यावर चांगले संबंध असल्यामुळं डोनाल्ड ट्रम्प यांना खूप काही करावं लागत नव्हतं. अर्थात इथून पुढे ते त्यांना करावं लागणार आहे. भारताच्या दृष्टीनं एक चांगली गोष्ट आहे ती म्हणजे लिंडसे ग्रॅहम गेल्यामुळं हे जे बिल आहे, जे 500% टॅरिफ भारतावर, चीनवर आणि ब्राझीलवरती लागू शकतो, ते बिल थोडं का होईना रखडणार आहे. अर्थात डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की त्यांची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही ते आणू, पण आता त्याची शक्यता कमी झालेली आहे किंवा बारगळू देखील शकते येणाऱ्या काळामध्ये. या संपूर्ण प्रकरणाबद्दल, लिंडसे ग्रॅहम यांच्या मृत्यूबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.